बनवायची होती शिमला मिरची भाजी. शिमला मिरची घेतली, फ्रीजमधनं काढून घेतली आणि स्वच्छ धुवून घेते आता त्याला. नंतर भाजीला कट करायला सोपं जातं. मग नंतर माझा पिल्लू उठला होता, त्याला घेतला आणि दूध बनवायला घेतलं. कारण सकाळी आम्ही दूध किंवा कॉफी घेतो, चहा पित नाही आमच्या घरी कोणीच, म्हणून दूध बनवायला घेतलं. साईडला दूध तापवून घेते, कारण लगेच नंतर लक्ष नाही राहत, म्हणून लगेच मी दूध पण तापवून घेते. नंतर एकदा स्वयंपाकाला लागलं आणि लेकराच्या गडबडीत मग काही लक्ष राहत नाही, त्यामुळे मग दूध वगैरे तापवून घेतलं ना, नंतर लेकरांना द्यायला वगैरे सोपं जातं. आणि माझं पिल्लू बघा, काही अशा रिॲक्शन चालू होत्या त्याच्या. मी दूध पिऊन घेते आता, कारण सकाळच्या काही गडबडीत एवढाच निवांत वेळ भेटतो की आपण काही बसून दूध वगैरे, चहा असेल, कोणी कॉफी घेत असेल प्यायला. नंतर देवाची पूजा करून घेतली. आणि बघा दुपारच्या वेळेस माझ्या पिल्लूचं असं काही चालू असतं. त्याला असं म्हणायचं होतं की पप्पा मला उचलून घ्या, मी स्वतः उभा टाकणार नाही. त्याला स्वतः उभा टाक म्हटलं तर नाही, मला पप्पानीच घेतलं पाहिजे असं त्याचं चालू होतं. नंतर पप्पाने घेतल्यानंतर खूप खुश झाला तो. आता बघा त्याचे रिॲक्शन. मम्माने सकाळी केलेल्या होतं ना, गॅस पेटवला होता ना, त्याला तसाच गॅसही पेटवायचा होता, म्हणून मम्मासारखंच करायचं असं त्याचं चालू होतं. आणि ते गॅस पेटत नव्हता, त्यामुळे तो चिरडीला येत होता, मारत होता लायटरने गॅसच्या शेगडीला, मला गॅस का पेटत नाही आहे म्हणून. असं काही लेकरांचं चालू असतं दिवसभर. या लेकरांमध्ये ना कसा दिवस जातो काही कळतच नाही. त्यांच्या अशा इतक्या गोड ॲक्टिव्हिटी पाहून असं हसायला पण येतं आणि एखाद्या वेळेस चिरड पण येते. पण लेकरांचं कसं असतं, बघितलं तसंच करायचं असतं. इतकं बारीक ऑब्झर्वेशन असतं ना लहान लेकरांचं, बाप रे बाप. लहान लेकरं म्हणजे त्यांच्यापुढे आपण जसं अनुकरण करून ते तसेच करणार, एवढं मात्र खरंच नक्की आहे. कारण बघा माझ्या सकाळी लहान मुलांनी, सकाळी मी गॅस पेटवताना बघितला आणि आता बघा तो कसा सारखाच करत आहे. तसंच मम्माने कसा गॅस पेटवला तसा मलाही पेटला पाहिजे. नंतर मी दुपारून आम्हाला जायचं होतं शिदोरी सोडायला गावात. खेड्यातनं लग्न झालं ना लगेच शिदोरी सोडायला जातात, म्हणजेच गिफ्ट वगैरे द्यायला जातात त्यांच्या घरी, त्याला शिदोरी असे म्हणतात. नंतर माझं पिल्लू आलं होतं शाळेतून घरी आल्यावर बघा मल्हारचे कशा रिॲक्शन असतात तिला बघून. ती आली की इतका खुश होतो ना, दीदी दीदी करत तिच्या लगेच जवळ जातो आणि ते इतकं म्हणजे बापरे बाप. बघा आता बघा त्या रिॲक्शन त्याच्या, बघा इतका खुश होतो. आणि नंतर थोड्याच वेळाने मग लगेच चिडचिड करून घेतात. नंतर निघालो होतो आम्ही गावात आवरून. गावातून येत्या वेळेस काही म्हणतात काही क्लिप घेतल्या नाही, कारण तिथं शिदोरी सोडायला खूप काही क्लिप्स घेतल्या नाही, कारण काही वेळ भेटला नाही तिथून. येत्या वेळेस मात्र क्लिप घेतल्या. खूप छान वातावरण झालं होतं आणि सायंकाळचं वातावरण बातचं खूप छान असतं, निवांत असतं वातावरण, मला तर खूप आवडतं. नंतर माझ्या पिऊने ड्रॉइंग काढली होती, तिला उद्या शाळेत दाखवायची होती ती ड्रॉइंग, त्यामुळे ती ड्रॉइंग काढत होती. आणि उद्या सकाळी उठून मग आता नेक्स्ट डेचा आहे हा ब्लॉग. नंतर नेक्स्ट डेला उठून आंघोळ वगैरे करून देवाची पूजा वगैरे केली आणि बघा रांगोळी काढते मी आता. रांगोळीनं नवीन काहीतरी काढायची वाटते आणि रोज नवीन काहीतरी काढल्यानंतर रांगोळीने आपली क्रिएटिव्हिटी जागे होते. त्यामुळे सकाळी प्रत्येक गृहिणीने रांगोळी काढली पाहिजे. देवापाशी छोटंसं का फूल होईना, छान वाटतं ते, मनालाही प्रसन्नता वाटते. कारण रांगोळीतले रंग वगैरे बघून कसं मस्त वाटतं. आणि घरात लहान लेकरू असलं ना, हे रांगोळी ही काही ठेवत नाही, पण तरीही मी काढते, कारण माझं पिल्लू जातं आणि देवापाशी सगळी रांगोळी मिटवून टाकतं. नंतर लेकरांना स्नॅक्स बनवून दिला आणि लेकरं माझे चहा पिते, माझी पिऊ चहा पिते, तिच्यासाठी मग चहा बनवला. सकाळी तिचं काही खाणं होत नाही, शाळेला ट्युशन यातच तिचा वेळ जातो. असंच काही झालं आहे आता लहान लेकरांचं पण. ट्युशन शाळा यातच त्यांचा वेळ जातो, कधी दिवस जातो यात त्यांनाही काही कळत नाही आणि आपल्यालाही पॅरेंट्स म्हणून. नंतर देवाची दिवाबत्ती वगैरे करून घेतली सायंकाळी आणि झाडझूड वगैरे केली. असा गेला माझा आजचा दिवस. बाय बाय. उद्या भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.